विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला आपण 6वा पाठ पाहिला. या तासाला आपल्याला पाठ क्रमांक 7वा, पान नंबर 37 विज्ञान व तंत्रज्ञान या पाठाला सुरुवात करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती कशा पद्धतीने झाली हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे या पाठामध्ये. चला तर सुरुवात करूया. स्वातंत्र्योत्तर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे योगदान यांचाही अभ्यास आपण करणार आहोत. बघा, भारतीय अणुऊर्जा आयोग. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. या विचारातून त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली. आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली आणि अणुऊर्जेपासून वीज निर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट असलेली आपल्या लक्षात येतात. 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा कार्यान्वित केली. बघा, अणुऊर्जेचा वेगवेगळ्या प्रकारे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग कसा करून घेता येईल असा त्या कालखंडात जे पंतप्रधान होते त्या पंतप्रधानांनी विचार केलेला आपल्या लक्षात येतोय. काय काय उपयोग होता? अणुऊर्जेपासून वीज निर्मिती कशी करता येईल, अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी कशी मदत होईल, त्याची नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करण्यासाठी कशी मदत होईल, प्रगत तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी कसा उपयोग होईल, असं म्हणून 1956 मध्ये या विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा नावाची कार्यान्वित केलेली आपल्या लक्षात येते. बघा पुढं, 1969 मध्ये अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की 1900 किती साली म्हणजे विद्युत निर्मिती करण्यासाठी तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना केव्हा झाली? 1969 हे साल आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण. थोरियमचा विद्युत निर्मितीसाठी उपयोग साध्य करण्यासाठी तामिळनाडू राज्यात कल्पकम येथे रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. अणुऊर्जेच्या विकासात रिॲक्टर्सची भूमिका महत्त्वाची असते. हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. रिॲक्टर्स रिसर्च सेंटर जे आहे हे तामिळनाडूमध्ये कोणत्या शहरामध्ये त्याची सुरुवात झाली? तर आपल्याला कल्पकम या शहराचं नाव आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन, कोटा इत्यादी ठिकाणी उभारले गेले. म्हणजे हा पण महत्त्वाचा प्रश्न आपल्याला लक्षात येतो. अणुऊर्जेच्या निर्मितीसाठी जड पाणी जे लागतं त्याचे कारखाने देशभरामध्ये कुठं कुठं उभं केले? तर वडोदरा आहे, लालचेर आहे, तुतीकोरीन आहे, कोटा आहे, या ठिकाणी सगळे कारखाने उभे केलेले आपल्या लक्षात येतात. अणुभट्ट्यांसाठी जड पाण्याचे हेवी वॉटर देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर उत्पादन व संशोधन करण्यासाठी हेवी वॉटर प्रोजेक्ट्स या संस्थेची उभारणी करण्यात आली. पुढे याच संस्थेचे हेवी वॉटर बोर्ड असे नामकरण झालेले आपल्या लक्षात येतात. बघा, हेवी वॉटर बोर्डच्या आधारावर अणु ऊर्जा जी आहे या ऊर्जेची निर्मिती करता येईल म्हणून हेवी वॉटर बोर्डची स्थापना झालेली आपल्या लक्षात येते. आणि त्यानिमित्तानं हेवी वॉटर देशभरामध्ये कुठं कुठं आहे आणि तिथे त्याचे प्रकल्प कशा पद्धतीनं उभं करता येतील असा विचार करण्यात आलेला आपल्या लक्षात येतोय. ध्रुव अणुभट्टी मुंबईजवळ तुरुंबे येथे 1985 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. युरेनियमच्या धातूचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी ध्रुव अणुभट्टीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. तुरुंबे येथील केंद्रात सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थाची निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यकीय क्षेत्रात केला जात असलेला आपल्या लक्षात येतोय. आणि म्हणून या ध्रुव अणुभट्टीच्या आधारावर
1985 मध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी स्थापन करण्यात आलेली आपल्या लक्षात येते. बघा, पुढचा मुद्दा आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, NPCIL. अणुऊर्जेपासून विद्युत निर्मिती करण्यासाठी 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली. सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून फायदेशीर विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे आणि त्याचा विकास करून देशाला स्वावलंबी करणे हे कंपनीचे उद्दिष्ट असलेले आपल्या लक्षात येते. बघा, NPCIL याच्या माध्यमातून 1987 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून विद्युत निर्मितीचे तंत्रज्ञान सिद्ध करणे असा एक प्रयत्न त्या कालखंडामध्ये करण्यात आलेला आपल्या लक्षात येतोय. बघा, पोखरण येथील पहिली अणुचाचणी. शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने 18 मे 1974 रोजी राजस्थान मधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेण्याचा निर्णय केलेला आपल्या लक्षात येतो आणि तो यशस्वी झाला. भारताने हा निर्णय घेण्यास चीनची अण्वस्त्र सज्जता आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्ज होण्याची चाललेली धडपड कारणीभूत होती. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेटना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉक्टर राजा रामन्ना यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषावर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आलेली आपल्या लक्षात येते. बघा, भारतानं त्या कालखंडामध्ये हे धाडसी प्रयोग केलेला आपल्या लक्षात येतोय. पहिली अणुचाचणी 1974ला इंदिरा गांधी त्या कालखंडात भारताच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी चीन आणि आपले विरोधी देश चीन आणि पाकिस्तान यांचा वाढता धोका, त्यांची अण्वस्त्र सज्जता होण्यासाठी चाललेली धडपड बघून आपणही या क्षेत्रामध्ये मागे राहायला नको असा विचार करून त्या कालखंडामध्ये इंदिरा गांधींनी हा निर्णय केला आणि त्याचा जगामध्ये आपण सुद्धा अण्वस्त्र सज्ज देश आहोत अशी एक भूमिका स्पष्ट झाली आणि त्याच आधारावर आपला देश सुद्धा सुरक्षेच्या संदर्भात कुठेही मागे नाही असा विचार त्या कालखंडामध्ये पुढे आलेला आपल्या लक्षात येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ वाचा, पूर्ण पाठ वाचा आणि मग आपण पुढच्या तासाला हा पुढचा विचार करणार आहोत. धन्यवाद.